हॅलो फ्रेंड्स, मी साई वराळे मेकअप आर्टिस्ट। मी आज घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक नवीन व्हिडिओ। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर सोबर असा मेकअप तुम्हाला दाखवणार आहे। सो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। ह्या मेकअपमध्ये मी तुम्हाला छोटे छोटे ट्रिक्स आणि टेक्निक सांगितलेले आहे, ज्या आजकाल जे आपण क्लायंट करतो त्या रिअल क्लायंटवर कसं वर्क करायचं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग आपण स्टार्ट करूयात मेकअप। सो सर्वात प्रथम आपल्याला फेसचं क्लिनिंग करायचं आहे। एक तर तुम्ही क्लेन्झर यूज करू शकता किंवा मग तुम्ही वेट वाइप्सने फेस व्यवस्थित क्लीन करू शकता। मी इथे वेट वाइप्स यूज केले, डॉक्टर रशील्सचे वेट वाइप्स आहेत आणि त्यांनी फेस जो आहे तो व्यवस्थित क्लीन केलेला आहे। त्यासोबतच नेक वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे। फेस क्लीन झाल्यानंतर आपण इथे टोनर यूज केलेला आहे। मी इथे पिक्सिकचा टोनर यूज केलेला आहे आणि एम्ब्रोलिसिसची जी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ती व्यवस्थित घेऊन फेसवर चांगल्या प्रकारे इमल्सिफाय करून घेतलेली आहे। जी क्रीमची क्वांटिटी जी आहे ती डिपेंड ऑन स्किन, तुमची स्किन कशी आहे, ड्राय आहे, कॉम्बिनेशन आहे, सेन्सिटिव्ह आहे, कुठल्या टाईपची स्किन आहे त्या पद्धतीने तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे। तुम्ही स्किन जर बघत असाल तर थोडीशी सेन्सिटिव्ह टाईपची स्किन आहे आणि त्यानुसारच मी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आय मेकअप करून घ्यायचा आहे। मी आधीच लेन्सेस ज्या आहेत त्या सेट केलेल्या आहेत आणि लेन्स सेट केल्यानंतर आपल्याला इथे आय मेकअप करायचा आहे। आय मेकअपसाठी इथे मी मी इथे शॉपरेलचं जे कन्सिलर आहे ते यूज केलेलं आहे। जे शॉपरेलचं कन्सिलर आहे ते मी लाईट शेडचं घेतलेलं आहे आणि लाईट शेडचं कन्सिलर आपण घेऊन व्यवस्थित जो आय बेस आहे तो करून घेतलेला आहे। आय शॅडोसाठी जो बेस पाहिजे असतो तो नेहमी आपल्याला लाईट कलरचा हवा असतो, त्यासाठी लाईट कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे। त्यानंतर पावडरनी ते फिक्स देखील करून घेतलेलं आहे। आता तुम्ही म्हणत असाल की आपलं जे बेस आहे तो आपण लाईट कलरचाच का करतो किंवा जो आय शॅडोसाठी बेस करतो तो गरजेचा आहे का? तर मी म्हणेल हो, गरजेचा आहे। बिकॉज तुमच्या ज्या क्रीज असतात डोळ्यावरच्या त्या देखील कमी होणार आहेत आणि एक तुम्हाला छान असा प्लेन बेस मिळणार आहे आय शॅडोसाठी। की तुम्हाला क्रीजलेस आईज जर पाहिजे असेल, आय शॅडो जर पाहिजे असेल तर तुम्हाला आय बेस लावणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो देखील लाईट कलरचा। बिकॉज कुठल्याही लाईट कलरवर ज्यावेळेस आपण आय शॅडो अप्लाय करतो तर तो खूप इंटेन्स आणि छान दिसतो, त्यासाठी तुम्हाला आय बेस करणं कंपल्सरी आहे। सो आय बेस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण करत आहोत आय शॅडो। सो इथे कॉस्ट्यूम जर बघितला तुम्ही तर कॉस्ट्यूम आपला टोटली ग्रीन कलरचा आहे आणि तुम्ही ग्रीन कलरचाच आय शॅडो नाही करू शकत। त्यासाठी आपण जो जनरली मोस्टली जो कलर आपण यूज करतो तो आहे ब्राऊन। सो ब्राऊन कलर आपण यूज केलेला आहे आणि ब्राऊन कलर यूज करून आपण व्यवस्थित क्रीज लाईन डिफाईन केली आहे। ब्राऊन कलरमध्ये थोडासा ब्लॅकसुद्धा आपण स्मोकी इफेक्ट दिलेला आहे आणि त्यानंतर जे आय शॅडो पॅलेटमधलेच पिगमेंट्स आहेत ते पिगमेंट्स व्यवस्थित फिंगरच्या हेल्पनी आपण ॲप्लाय केलेले आहे। तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे असा आपला सिम्पल आणि सोबर आय मेकअप इथे झालेला आहे। त्यानंतर आपण करणार आहे लायनर। सो लायनरसाठी तुम्हाला इथे लिक्विड लायनर यूज करा किंवा मग तुम्ही जेल लायनरसुद्धा यूज करू शकता। मी इथे लिक्विड लायनर यूज केले। फॉरएवर 52चं लायनर जे आहे ते मी इथे यूज केलेलं आहे। लॉंग लास्टिंग आहे, छान आहे। तुम्हाला जर याच्या ऑप्शनल आयलायनर हवं असेल रेकॉर्डचं सुद्धा तुम्ही यूज करू शकता। अफोर्डेबल रेंजमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे रेकॉर्डचं सुद्धा यूज करू शकता। मी इथे फॉरएवर 52चं यूज केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित तुम्हाला लायनर करून घ्यायचं आहे आणि लायनर तुम्हाला त्याची जी थिकनेस आहे ती थोडीशी जास्त करायची आहे। बिकॉज आपल्याला ज्या फेक आयलॅशेस आहेत त्यासुद्धा अप्लाय करायच्या आहे। जर सपोज तुम्हाला फेक आयलॅशेस यूज नाही करायच्या सो तुम्ही थोडंसं थिन आयलायनर लावलं तरी पण चालणार आहे। ॲक्च्युली लायनर जे आहे ते तुम्हाला आईच्या शेपनुसार लावायचं असतं। तुम्हाला थिन टू थिक लावायचं आहे किंवा तुम्हाला थिक लावायचं आहे की थिन लावायचं, हे डिपेंड ऑन आईचा शेप। तुमच्या आईचा शेप कसा आहे, आईज हुडी आहेत की आईज तुमचे प्रॉमिनंट आहे किंवा बिग आईज आहे, स्मॉल आईज आहे, आईजचे शेप असतात त्या शेपनुसार आपण लायनर लावत असतो। सो तुम्ही जर बघत असाल तर मेकअपची जी प्रत्येक स्टेप आहे ती आपण प्रत्येक स्टेप जी आहे ती थेरी वाईज करत असतो की तुमचे आईज कसे आहेत किंवा तुमचा नोज कसा आहे किंवा तुमचा फेसचा शेप कुठला आहे। सो ह्या सगळ्या शेपचा तुम्हाला स्टडी करायचा असतो आणि त्यानुसारच तुमचा मेकअप असतो। सो तुम्ही बघत असाल इथे आपल्या लॅशेस ज्या आहेत त्या व्यवस्थित लावून झालेल्या आहेत। आपण इथे गालाच्या लॅशेस यूज केलेल्या आहे आणि लॅशेपचा यूज ग्लू जो आहे तो यूज केलेला आहे आणि आय मेकअप कंप्लीट झालेला आहे। आय मेकअप नंतर आपण करणार आहे कन्सिलिंग। सो कन्सिलर आपण इथे शॉपरेलचे कन्सिलर यूज केलेले आहे
आणि जिथे जिथे फेसवर प्रॉब्लेम आहे तिथेच आपण कन्सिलिंग करणार आहे। फेसवर तुमच्या मोस्टली तुम्ही जर बघत असाल तर फेसवर जास्ती प्रॉब्लेम नव्हते, सो आपण कन्सिलिंगसुद्धा तितकंच कमी केलेलं आहे। जितके प्रॉब्लेम जास्त असतात तितकं तुम्हाला फेसला कन्सिलिंग जास्त करावं लागतं, जितके प्रॉब्लेम्स तुमचे लेस असेल तितकं तुम्हाला कन्सिलिंग कमी करावं लागतं। सो त्यानंतर आपण इथे करणार आहे फाउंडेशन। सो फाउंडेशन आपण घेतलेलं आहे स्किन टोनपेक्षा लायटर फाउंडेशन आपण इथे यूज केला आहे, बिकॉज क्लायंटची जी डिमांड असते किंवा क्लायंटला कुठल्या टाईपचा मेकअप हवा असतो त्यानुसार तुम्हाला मेकअप करायचा आहे। त्यासाठी आपण थोडासा लायटर शेड दिसतो आहे, बट ज्यावेळी मेकअप थोडासा सेट होतो त्यावेळी तो एकदम सेटल दिसणार आहे आणि स्किन टोनपेक्षा फक्त एक टोन लायटर आपण घेतलेला आहे आणि संपूर्ण फेसवर जो फाउंडेशन आहे तो इव्हनली स्प्रेड करत आहे। इथे जे आहे चार्लोट टिलबरीचे फाउंडेशन आपण यूज केले आहे, थोडेसे प्रोफेशनल प्रोडक्ट आहे ते। त्यांचा जरी सायडरचा मेकअप असेल तरी त्यांना मेकअप जो आहे बेस जो आहे तो हेवी हवा होता, त्यासाठी आपण इथे फाउंडेशनसुद्धा चांगल्याच कंपनीचं यूज केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला करायचं आहे नोजचं काउंटरिंग। सो काउंटरिंगसाठी तुम्हाला इथे स्टिक मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे। जर तुमच्याकडे स्टिक्स नसेल तर तुम्हाला इथे कन्सिलरचा डार्कर शेड जो आहे तो सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता काउंटरसाठी। सो तुम्ही बघू शकता नोजला काउंटर केलेला आहे, त्याचबरोबर तुमच्या चिक्सला सुद्धा इथे काउंटर व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आपण अजून बेस फिक्स नाही केला, जोपर्यंत तुमचे क्रीमी प्रोडक्ट आहेत किंवा लिक्विड प्रोडक्ट आहेत तर ते तुम्हाला पावडरच्या आधीच यूज करायचे आहे। सगळे पावडरच्या आधीचे जे प्रोडक्ट आहेत लिक्विड किंवा क्रीमी प्रोडक्ट ते सगळे लावून झाल्यानंतरच तुम्हाला इथे करायचं आहे फिक्सिंग। आता तुम्ही बघू शकता आपण काउंटरिंग केलेलं आहे। त्यानंतर आपण करणार आहे हायलाइट्स। सो हायलाइटेड एरियावर आपण जे आहे ते लाईट कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे। लाईट कलरचं कन्सिलर यूज करून फेस जो आहे तो हायलाइट केलेला आहे। त्यानंतर जो बेस असतो तो बेस तुम्ही बघत असाल तर ओला बेस आहे तो चमकतो। ज्यावेळी तुमचं फाउंडेशन टोटली ड्राय होत नाही तोपर्यंत तुम्हाला पावडर करायची नाही आहे। ज्यावेळेस तुमचं फाउंडेशन ड्राय होणार आहे त्यानंतरच तुम्हाला करायचे आहे पावडर। सो इथे आपण लूज पावडर यूज केलेली आहे। जी लूज पावडर आहे ती व्यवस्थित तुमच्या बेसला लॉक करण्याचं काम करत असते आणि इथे मी RCMAची लूज पावडर घेतली, तुम्ही कुठल्याही कंपनीची लूज पावडर यूज करू शकता। तुम्ही जे प्रोडक्ट वापरणार आहे तो रिझल्ट त्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। आपले प्रोडक्ट जितके ब्रँडेड असतील त्या पद्धतीचंच आपला मेकअप दिसणार आहे। तुम्ही लो क्वालिटीचे प्रोडक्ट वापरले तर मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग नसणार आहे। तुम्ही जितके चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट वापरता तितका चांगला म्हणजेच लॉंग लास्टिंग मेकअप वगैरे होतो। आणि तुम्ही बघू शकता आपला जो मेकअप आहे जो बेस आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे आणि आपण जे एक्सेस पावडर वगैरे जी असेल ती मोठ्या फ्लपी जो ब्रश असतो आपला त्या ब्रशनी रिमूव्ह करायची आहे। त्यानंतर इथे आपण करणार आहे ब्लशर। सो ब्लशरसाठी मी आयमॅजिकचेच पॅलेट यूज केलेले, तुम्हाला पाहिजे असेल तर शॉपरेलचं सुद्धा पॅलेट खूप सुंदर आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता, त्याचे देखील रिझल्ट खूप छान आहेत। सो ब्लशर आपलं ऑलमोस्ट करून झालेलं आहे। ब्लशर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित ब्लेंडिंग जे आहे ब्लशरचं ते करायचं आहे। जर सपोज तुम्हाला इंटेन्स कमी पाहिजे असेल, म्हणजे ब्लशर जर तुम्हाला लाईट कलरचं पाहिजे असेल तर तुम्हाला शेड सिलेक्ट करताना तुम्हाला वॉर्म टोन आहे, कूल टोन आहे, कुठला टोन आहे तुमच्या स्किनचा त्याच्यानुसार तुम्हाला ब्लशर यूज करायचे असतात। सो ह्या सगळ्याच्या हा सगळा जो मेकअप आहे ह्याच्यासाठी तुम्हाला जर बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस हवे असतील तर आपल्या अकॅडमीमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स मेकअपचे क्लासेस घेतले जातात। केसनंद फाट्यावर आपली अकॅडमी आहे वाघोली इथे। जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझा नंबर दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे तुम्ही चेक करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता। आपण इथे आयब्रो फिलर केलेला आहे, आयब्रो फिलर मी इथे जेल केलेला आहे, जेल आयब्रो फिल केलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे पावडर फॉर्ममध्ये सुद्धा यूज करू शकता, बट जे जेल आहे त्या फॉर्ममध्ये जर तुम्ही केलं तर तुमचे जे आयब्रो आहेत त्या खूप छानपैकी डिफाईन होणार आहेत आणि खूप सुंदर प्रकारे त्याचं आयब्रोचं फिलिंग होणार आहे। सो तुम्ही बघू शकता की आपण इथे जेल आयब्रो फिलर वापरलं, डार्क ब्राऊन कलरचं आहे। त्यानंतर मी इथे मॅकची कॉम्पॅक्ट वापरत आहे। मॅकची कॉम्पॅक्ट जी आहे ती फिनिशिंगचं काम करत असते, त्यासाठी आपण फक्त फिनिशिंग म्हणून आपण मॅकची कॉम्पॅक्ट पावडर यूज केली आहे। तुम्ही बेसिकली डेली यूजसाठी जरी तुम्हाला कुठली कॉम्पॅक्ट घ्यावी असं वाटत असेल तर तुम्ही मॅकची कॉम्पॅक्ट नक्कीच घेऊ शकता। त्याचे शेड मला तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला तुमच्या स्किन वाईज शेडसुद्धा सांगेल। त्यानंतर आपण इथे यूज करणार आहे जो आपण आयशॅडो घेतला होता, आयशॅडोचा कलर तोच अंडर आईजला सुद्धा आपण यूज केलेला आहे।
बिकॉज आपण जे काजळ वगैरे लावतो त्याला एक सेटिंग मिळतं, त्याला एक फिक्सिंग मिळतं, त्यासाठी सुद्धा आपण अंडर आईजचा मेकअप करत असतो. आणि बट एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस तुम्ही अंडर आईजचा मेकअप करता त्यावेळी जो काही प्रॉडक्ट घेता तर तो व्यवस्थित तुमचा ब्लेंड झालेला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला छोटा स्मॉल ब्लेंडिंग ब्रश यूज करायचा आहे आणि स्मॉल ब्लेंडिंग ब्रश यूज करून तुम्ही अंडर आईजचा मेकअप करू शकता. त्यानंतर तुम्हाला लिपस्टिकचा शेड सिलेक्ट करायचा आहे आणि लिपस्टिकचा शेड सिलेक्ट करून लिपस्टिकसुद्धा करायचे आहे. त्यानंतर आपण इथे फिक्सिंग केलेला आहे. मी इथे युडीचा स्प्रे यूज केलेला आहे, अर्बन डिकेचा. सो तुम्ही देखील तो स्प्रे यूज करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर मॅक्सचा वगैरे असेल तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर तुम्ही बघू शकता हा आपला फायनल रिझल्ट आहे. त्यानंतर आपण हेअरस्टाईल वगैरे करणार आहे आणि जे सायडरचा मेकअप जो आहे तो ऑलमोस्ट डन झालेला आहे. सो तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर प्रॉडक्टबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा क्लासेसबद्दल जर काही इन्क्वायरी असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि हो, मी जे व्हिडिओ घेऊन येते ते माझे रिअल क्लायंट वर्क असतात की कुठल्याही प्रकारची मॉडेल वगैरे जी आहे तिच्यावर मी मेकअप दाखवत नाही. बिकॉज मॉडेल ज्या असतात त्यांची स्किन वगैरे किंवा त्यांचं जे स्किनचं टेक्स्चर आहे ते खूप सॉफ्ट असतं, खूप सुंदर असतं ऑलरेडीच. त्यामुळं मेकअप जो आहे तो कसा पण केला तरी त्यांच्यावर छान दिसतो. पण रिअल क्लायंटवर ज्यावेळी आपण मेकअप करतो आणि ज्यावेळी त्याचे व्हिडिओ दाखवते ते कम्प्लिटली डिसेंट असतात. सो नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब